शिवद्रोही प्रशांत कोरटकर अखेर कळंबा जेलमधून बाहेर. कोरटकरच्या सुटकेसाठी जेल परिसरात मोठा बंदोबस्त. गिरीश फोंडेंचं निलंबन मागं घेण्याच्या मागणीसाठी 17 एप्रिलला महापालिकेवर जवाब दो मोर्चा काढण्यात येणार. इंडिया आघाडीसह विविध संघटनांच्या बैठकीत निर्णय. सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची नोंदणी आणि प्रत्यक्ष शिक्षण मात्र खासगी अकॅडमीत. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई करा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची मागणी. गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी सर्वपक्षीय नागरी सत्कार समारंभाचं आयोजन. आमदार सतेज पाटील यांची माहिती. आणि उद्याच्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्री पालखी सोहळ्याची भक्तांना लागली आस. भाविकांची गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी देवस्थान समितीनं डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाच्या सहकार्यानं पहिल्यांदाच केला एआयचा वापर.